हाय सगळ्यांना, कशा आहात सगळेजण? तर आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनवते मी. तर आता नवरात्रीची कामं सुरू झालेली आहेत ऑलमोस्ट आजपासून. जे की मी आता वरती शिडीवर चढलेली आहे. की पहा, असा हा पसारा आहे सगळं. आणि आता फॅन पुसती आहे. झाला फॅन पुसून बऱ्यापैकी. हे सगळं वरचं POP वगैरे पुसून घेतलं, फॅन पुसून घेतले. असं वरचं बऱ्यापैकी झालं आहे, खालचं बऱ्यापैकी राहिलेलं आहे अजून सगळंच. तर माझं जेवण झालं आणि सासूबाई आत्ता जेवायला गेल्या. आणि सामान घेऊन ही कपाटाची वरचं पुसून घेतलं. हे सगळं वरून कपाटं पुसून घेतली. आता हे 2 दिवसांनी आवरायचे. उद्या आमच्या घरी पित्र आहे, त्यामुळे सध्या तरी हे काही नाही आहे. आता हे सगळं झाडून पुसून घ्यायचं. मग शेवटच्या दिवशी हे पडदे काढायचे, खिडक्या वगैरे पुसून घ्यायच्या सगळ्या. पडद्यांना पण बरेच खराब झालेले आहेत पडदे. हे देव की जुनं घर होतं तेव्हाचे हे देव आहेत सगळे. अशा पद्धतीने गणपती बाप्पा, स्वामी समर्थ, गणपती बाप्पा. तर हे कुठल्या तरी मंदिरात द्यायचे आता सगळे, कारण की हे आपण वापरणार नाही आहेत. ठेवून ठेवून आपण वर कपाटातच किती दिवस ठेवायचे. त्याच्यामुळे उद्या आजी सासऱ्यांची श्राद्ध आहेत, त्याच्यासाठी फोटो काढून ठेवला आहे. हे आमचं कॅरम होतं जे की आता नाही आहे, त्याच्या सोंगट्या टाकून द्यायच्या आहेत. अशा पद्धतीने हे पुस्तक वगैरे सगळं सापडलं आहे. ह्या पर्स आहेत ज्या की आता खराब झाल्यात. एक खराब झालेली आहे. पूर्वी पुरुष माणसं बघा असे जुनी लोक ह्या बॅग अशा पैशासाठी घेऊन जायचे नाही जाताना, जे की आता जात नाही. आता सगळ्यांचं GPay फोनपे आहे. टी अशा प्रकारे झाकून ठेवलेला आहे. फुलं पण सगळी मिळालेली आहेत. तर अशा पद्धतीने हा पसारा काढलेला आहे. सगळा बेडशीट वगैरे धुवायचे, गादीचे कवर काढायचे, ह्या गोधड्या वगैरे धुवायचे सगळे, टॉवेल वगैरे. हा सगळा पसारा असाच आहे जो की मी आता आवरते. ही पण देवाची पुस्तकं आहे सगळी पूर्वीची. हे पण आमचं जुनं फर्निचर होतं तेव्हाचं हे सामान आहे. हे पण नको आहे आता. ही फुलं पण नको आहेत. आणि हे आमचे पक्षी, हे पहा, हे पक्ष्याच्या पिल्लांनी बघा अंडी 2 पिल्लं दिलेली आहेत. 2 आहेत का 3 आहेत माहीत नाही काय मला पण. आता 2 पिल्लं आहेत, 2 पिल्लं आहेत आणि 5-6 हे आहेत. 4 अंडी आहेत आणि 2 पिल्लं आहेत. तर अशा पद्धतीने सगळी कामं चाललेली आहेत. मशीनला कपडे पण लावले आहेत. तर बघा ऑलमोस्ट हे आपलं वरती सगळं झालेलं आहे आवरून. आणि हे जे काय म्हणतात ह्याला अँटिक पीस, हा तुटलेला आहे पूर्णपणे, तो काढूनच टाकायचं. आणि ही आमची शिडी. आणि म्हणजे आता कपडे सुकत टाकायला फ्लॅट सिस्टीम म्हणल्यावर कुठंच जागा नसते बघा. म्हणजे ते गॅलरीमध्ये अशा पद्धतीने सुकायला टाकले कपडे आम्ही. ते पण तिकडे तर कुठे सुकायला टाकायचे. हे आमचं जास्वंदीचं झाड बघा खाली आहे, आम्ही लावलं ते. छान पाचशे फुलं येतात रोज त्याला. तर आजचा हा ब्लॉग होता, म्हणजे आहे. मशीनला कपडे टाकले आहेत धुवायला सगळे, स्वेटर्स वगैरे. तर चला आता मी पसारा आवरते सगळा. बघूयात किती पटपट आवरून होतं ते.
मच्छरने मारलेलं आहे, मला चावला आहे. हे पहा, दिसते का तुम्हाला? अच्छा, तर चला आता मी कामं करते, आवडते. जो की बराच पसारा राहिला आहे, तुम्ही घेते आवडून. चला बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. चला बाय. आजचा ब्लॉग एवढंच. नक्की बघा आणि कमेंट करा. मी पण काम आवरायला काढले का. आणि हे माझ्या मुलीने पेपरपासून बनवलेलं आहे. हे पहा, चला बाय.